देशाचे नवे श्रीमंत शहर कोणते? पैसा खर्च करण्यात मुंबईकरांना मागे टाकले. नव्या अहवालाचा निष्कर्ष. जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. भारताची मोठी शहरे आता केवळ लोकसंख्येचे केंद्र नाहीत तर देशाच्या अर्थव्यवस्था आणि खर्च करण्यातही आघाडीवर आहेत. नव्या अहवालानुसार आता जेथे लोकांचे सरासरी उत्पन्न सर्वात जास्त आहे, जेथील कुटुंबे सर्वाधिक खर्च करत आहेत. बातमीनुसार बेंगलोर, चंदीगड आणि दिल्ली देशातील सर्वात जास्त सरासरी उत्पन्न असणारी शहरे बनली आहेत. तर घरगुती खर्चाच्या बाबतीत चंदीगड, तिरुवनंतपुरम आणि वडोदरा आघाडीवर आहे. प्राइस आणि टाटा सन्स यांच्या संयुक्त रिपोर्ट मेनी अर्बन इंडियाज नुसार देशाच्या 6 सर्वात मोठी शहरे भारताच्या एकूण खर्चाच्या अर्धा हिस्सा उचलतात. देशाच्या एकूण उपभोगात 6 प्रमुख शहरांचे वर्चस्व दिल्ली, मुंबई, बेंगलोर, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद मिळून देशाच्या एकूण उपभोगाच्या 46% हिस्सा आहेत. तर शहरी खर्च करण्यात या 6 शहरांचा सहभाग जवळपास 2/3 आहे. यात दिल्ली NCR सर्वात मोठा उपभोग बाजार म्हणून पुढे आले आहे. दिल्ली NCR मध्ये नागरिकांकडून वार्षिक $126 अब्ज खर्च केले जातात, जे आर्थिक राजधानी मुंबई आणि बेंगलोरच्या संयुक्त उपभोग खर्च $134 अब्ज बरोबर आहे. याचे कारण म्हणजे येथे राहणाऱ्या कुटुंबाची संख्या जास्त आहे. दिल्ली NCR येथे सुमारे 75 लाख सधन कुटुंबे राहतात, तर मुंबईत ही संख्या सुमारे 46 लाख इतकी आहे. परिवहनावर सर्वाधिक खर्च. दिल्ली NCR येथील कुटुंबे दरवर्षी परिवहनावर जवळपास $33 अब्ज अधिक पैसे खर्च करतात. हा खर्च पुणे व अहमदाबाद सारख्या शहरांचे संपूर्ण उपभोग बाजाराहून मोठा आहे. यावरून हे लक्षात येते की महानगरातील लोक परिवहन आणि मोबिलिटीवर किती वेगाने पैसा खर्च करत आहेत. देशातील उत्पन्नाचा सर्वात मोठा भाग शहरातून. बातमीनुसार भारताच्या प्रमुख 100 शहरांमध्ये एकूण लोकसंख्येच्या 20%हून कमी हिस्सा राहतो, परंतु ही शहरे देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 1/3हून जास्त हिस्सा पैदा करतात. याशिवाय एकूण उपभोगात याचा वाटा 31% आहे. रिपोर्टमध्ये शहरांना 4 श्रेणीत विभागले आहे. बिग 6 1 कोटीहून अधिक लोकसंख्येच्या शहरात सरासरी वार्षिक उत्पन्न 23 लाख रुपये. बॉम्ब टाउन्स अहमदाबाद, जयपूर, सुरत आणि पुणे सारख्या शहरात जेथे 25 लाख ते 1 कोटी लोकसंख्या असून सरासरी वार्षिक उत्पन्न 17 लाख रुपये आहे. ब्रेकआउट सिटीज 15 लाख ते 25 लाख लोकसंख्येच्या शहरात जेथे सरासरी वार्षिक उत्पन्न 14 लाख रुपये आहे. फ्रंटायर सिटीज 5 लाख ते 15 लाख लोकसंख्येच्या शहरात जेथे सरासरी वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये आहे. मध्यम उत्पन्न गट वेगाने वाढतोय. गेल्या 10 वर्षात 6 लाख ते 36 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यम उत्पन्न कुटुंबाचा उपभोगातील वाटा 29% वरून 53% पर्यंत वाढला आहे. असा अंदाज आहे की 2030 पर्यंत देशातील पहिल्या 100 शहरांमध्ये हा आकडा 60% पर्यंत पोहोचेल. या क्षेत्रात हैदराबाद आघाडीवर असून येथे मध्यम उत्पन्न कुटुंबाचा वाटा उपभोग खर्च सर्वाधिक आहे. उच्च उत्पन्न कुटुंबाची संख्या वाढली. गेल्या दशकात 36 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेला उच्च उत्पन्न कुटुंबाचा वाटा 3% वरून 12% पर्यंत वाढला आहे. 2030 पर्यंत हा आकडा जवळपास 20% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या दिल्ली, मुंबई आणि पुणे या श्रेणीत आघाडीवर आहेत. मात्र रायपूर, तुतीकुडी आणि कुन्नूर सारख्या शहरांमध्ये उच्च उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबाच्या संख्येत सर्वात जलद वाढ दिसून येत आहे. कमी उत्पन्न कुटुंबाचा वाटा घटणार. 1.5 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कमी उत्पन्न गटातील कुटुंबाचा वाटा सातत्याने कमी होत आहे. असा अंदाज आहे की 2030 पर्यंत देशातील प्रमुख 100 शहरांमध्ये त्याचा वाटा केवळ 0.3% पर्यंत कमी होईल. हा अहवाल दर्शवतो की भारतातील शहरी भागांमध्ये उत्पन्न खर्च आणि उपभोगाची पातळी वेगाने बदलत आहे. मध्यम उत्पन्न आणि उच्च उत्पन्न कुटुंबाची वाढती संख्या येणाऱ्या वर्षात ग्राहक बाजार, रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, रिटेल आणि आर्थिक सेवा सारख्या क्षेत्रांमध्ये मागणीला आणखी मजबूती देऊ शकतात.